नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असेल. करता ब्लॉगची सुरुवात त्याआधी तुम्हा सर्वांना सस्ने प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत. कुठे स्वागत आहे? मीराताई ब्लॉग्समध्ये. स्किप न करता व्हिडिओ पाहताय त्याबद्दल तुमचे धन्यवाद. स्किप न करता व्हिडिओ गावरान गाय आहे. लोक जर्सी गाय घेतात दुधासाठी, पण यांनी गावरान गाय घेतली. ती पण महागाची गाय. प्रेग्नेंट होती तेव्हा 40,000 का असं काहीतरी गाय घेतली तेव्हा. 40 कितीला घेतली का गाय? ही 40 ना? 20 का? सॉरी 20ला घेतली. आणि हिचा एक हिला तो काय म्हणतात, तो नंदी झालेला पाळणाराने घेतला येतो. तसे ते देतच नव्हते. पहा कसं वातावरण आहे, खूप छान. त्या साईडला तिकडे काय म्हणतात, नदी तळ आहे तिकडे. मला ना हे असं फार आवडतं मित्रांनो. सकाळी सकाळी जेव्हा आपण झोपेतनं उठतो ना, तेव्हा समोर आपल्याला असे गाया दिसणार आणि त्यांचं असं ते असं हालतात, की घंट्याचा आवाज. खूप छान असं वाटतं ते. आणि इथे ना एवढी दाटी झाली ना, इकडे सूर्यप्रकाश इकडे येतच नाही खाली. मस्त बाजा बिजा टाकून त्यांचं असतं इकडे. उन्हाळ्यामध्ये पण शेवाळ चढतं खाली, ऊनच येत नाही इकडं झाडांचे. आणि यांचं काही नियोजन नव्हतं. आता ही काही झाडं इथून तुटणार आहेत. आता इथं घरं वाढवायचे आहेत. आता यांचा बंगला बांधायचं आहे म्हटलं, हे झाडं तुटणार आहेत. तर मलाच कसं तरी वाटतं साईडला असं बांधतील असं. हे पहा, आपल्या इथनं आपण दिलेली फुलं, ते निळे फुलं आहेत बघा. ते आपल्या इथलीच आहेत, मी येताना आणलेले. वांगी वगैरे एवढी मोठी झाडं झालीत. अजून का वांगी नाही, ते आहेत फुलं वगैरे लागलेली. हे फुलाचं झाड पण आहे. हेच मी आता एक घेऊन जाते आपल्याला. ह्या फुलाचं झाड, ऑरेंज फुलं येतात. हे ऑरेंज फुलाचं झाड आहे ना, निशा ऑरेंज फुलं. ही ऑरेंज फुलाचं झाड आहे ना, तिथून आणलेलं मी. एवढी फुटलेत ना. इथे यांना पाणी असतं ना, तर मी आपल्याला हे घेऊन जाणार आहे आता. एक झाड घातलं आपण तिकडे पण लावलेलं आपलं, तर आपलं ते हे झालं, फुलं आली आणि गेलं. पण हे खूप उंच आहेत. आता ह्यातली 1-2 झाडं घेऊन जाते मी. आपल्याकडे पिवळ्या फुलांचं झाड आहे, पिवळी फुलांचं झाड आणलेलं आहे. आता पहा, हा भुईमुग आहे. आपल्याला यायचं आहे भुईमुग काढायला. ती म्हणाले ये शेंगाला ये, भुईमुग काढायला येशील का? गेल्या वर्षी मला यायला जमलं नाही, तर गेल्या वर्षी पण मला म्हणाले भुईमुग काढायला ये. मी म्हटलं भुईमुग काढायला येईन, एक गोणी देशील तर मी येते. ती म्हणली एक दिवस यायचं आणि तुला जेवढं नाही, तुला एक गोणी घेऊन जा. पण आपल्याला काही येणं झालं नाही आहे. तर ह्यावेळेस सांगता येत नाही काय होते. आपल्याला श्रावणमध्ये येतात भुईमुग काढायला येईन तिथं. आपल्या तिकडची खुरपणीची असतं ना, आपल्या तिकडची खुरपणी आणि यांचा भुईमुग. आता ह्या वर्षी आपल्याला काही खुरपणाचा काही त्रास नाही आहे, कारण का आपण जास्त मक्का केलेली आहे. आणि ती मक्कावर काही फवारणी वगैरे होते. आणि आता ते फवारणीच करणार. ते म्हणाला मला तर काही रानात जायला वेळच नाही भेटत. असं आपण खुरपायला वगैरे जायचं बरं का, खुरपणीच्या स्पीडमध्ये येते. बघू तर तेव्हा काय होईल ते. पावसाचं वातावरण झाले. आपल्याला आता करमळ्याला जायचं आहे. रेनकोट घेण्यासाठी पुन्हा अजून जायचं आहे आपल्याला. आत्ता आपण वडगावला आलेलो आहोत, तर इथून जाता रेनकोट घेणार आहे मी. छत्री गाडीवर जमत नाही. किती चिकू आलेत झाडाला, अनगणित चिकू आले. इथं वायर आहे म्हणून मला भीती वाटते. फार चिकू आलेत झाडाला. आणि आंब्याला पण, ह्या आंब्याला पण फार मोठे. आणि तिने असं हातात बसत नाही एवढा मोठा आंबा. आणि तो कापला ना की असं वाटतं की आपण जर्रा पण आंबट नाही, जर्रा पण नाही. कापल्यावर किती पण माणूस खाईल, बिना मीठ लावता खाईल. मी तर आताच तोंडाला पाणी सुटलं, पण ते संपले. माझ्यासाठीच तिने ठेवलेले. तर मागे मी आले तेव्हा तिने मला भरपूर आंबे दिले. चला तर मित्रांनो, मी मीराताई तुमची रजा घेते, इथेच थांबते. पुन्हा रजा होणार आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. बाय मित्रांनो.